आपल्या बऱ्याच काही व्ह्युअर्सनी मला सांगितलं होतं की काकू आम्हाला ना कोहळ्याचे वेगवेगळे पदार्थ सांगा. त्यात काही जणांना गोड पदार्थ आवडतात, कोहळ्याचा पेठा करतात, कोहळ्याच्या वड्या करतात, पण कोहळ्याचा जर शिरा केला ना तो झटपट होतो, त्याला फार वेळ लागत नाही. आणि मला स्वतःला झटपट होणारे पदार्थ जरा जास्तच आवडतात, कारण पटकन गेलं स्वयंपाकघरात, पटकन केले आणि मुलांच्या हातात दिले म्हणजे मुलं खुश होतात. नाहीतर मग त्यांनी मागायचं, मग आपण करायचं, मग त्यांना द्यायचं. खूप वेळ गेला ना की मुलांची भूक किंवा मुलांचीच कशाला मोठ्या माणसांची सुद्धा भूक मरून जाते. म्हणून नेहमी मला स्वतःला झटपट होणारे पदार्थ जास्त आवडतात. त्यातलाच हा पदार्थ म्हणजे कोहळ्याचा शिरा. त्याच्याकरता आपण काय काय केलं आहे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. येता आहे ना? आपण कोहळ्याची साल काढून तो चांगला किसून घेतला आहे, त्याचं थोडंसं पाणी काढून घेणार आहोत आणि हेच पाणी आपण नंतर शिजण्याकरता वापरणार आहोत. प्रथम एका भांड्यामध्ये आपण 3 चमचे तूप घेतलं. तूप तापलं की आपण हा कोहळ्याचा किस आहे हा थोडा पिळून ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आपण अर्धा कोहळा घेतला होता, त्याचा अंदाजे 1 वाटीन थोडासा वरती असा आपला किस तयार झाला. आता हे परतून घेतलेलं आहे. कोहळ्याचा कच्चेपणा कमी झाला. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ किंवा साखर काही घातली तरी चालतं. आपण ह्याच्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं मगाचं जे पाणी होतं ना आपलं कोहळ्याचं ते घालून घेऊयात. या दुधाचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो. हा कोहळ्याचा शिरा आहे की नाही हा अतिशय पौष्टिक आहे. खरं म्हणजे गूळ किसून घ्यायला पाहिजे होता, पण आता आज नेमका किसला नव्हता म्हणून तसाच घातला, पण तो विरघळला जाईल आता. म्हणूनच आपण पाणी घातले आणि हे पाणी आटूस्तोवर आपण हे शिजवून घेणार आहोत. ह्याच्यात थोड्याशा आपण चारोळ्या घातल्यात. कुठली पौष्टिक गोष्ट जर करायची असेल तर त्याच्यात आपण काजू, बदाम, मखाणे याची एक पावडर करून ठेवतो, ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्यामुळे घट्टपणा पण येईल आणि मुख्य आपला जो हलवा आहे कोहळ्याचा हा चांगला आणखीन पौष्टिक होईल. तुम्ही नुसती काजू बदामाची पूड करून घातली तरीसुद्धा चालू शकतं. ह्याच्यात थोडंसं आपण तूप घालूयात. ह्याच्यात आपण खवा थोडासा घातला तरी चालू शकतो किंवा घट्टपणा करता तुम्हाला जर हवं असेल तर थोडीशी मिल्क पावडर एखाद्याला घातली ना तरी चालू शकते. बरेच जण कोहळ्याचा जो किस आहे हा वाफवून घेतात आणि मग त्याच्यानंतर हा असा हलवा करतात. ह्याच्यात आपण थोडंसं दुधात भिजवलेलं केशर घालूयात. आपण सेंद्रिय गूळ वापरला ना त्यामुळे थोडासा काळसर रंग आला आहे बरं का. आता आपला हा बऱ्यापैकी घट्ट झाला आहे. आपण गॅस बंद करूयात, आणखीन तो जरा वेळाने आळून येईल. असा आपला हा हलवा किंवा शिरा तयार झाला. मुख्य म्हणजे काय की कोहळ्याचा किस जर आपण करून घेतला तर मग गूळ, नंतर केशर किंवा चारोळ्या, ड्रायफ्रूट्स या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतातच. त्या घालून कोहळ्याचा शिरा किंवा हलवा करायला अजिबात वेळ लागत नाही. नक्की करून बघा आणि सगळ्यांना ह्याची चव चाखायला द्या. मला खात्री आहे सगळ्यांना ते नक्की आवडतील आणि अभिप्रायात द्यायला विसरू नका. कारण तुम्ही जर पदार्थ केले तरच आपल्या घरातली मंडळी पदार्थ चाखतील की नाही आणि त्यांना त्यांची चव कळेल. अशा छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.